घटना रात्री आमच्या लक्षात आली होती. सकाळी 4 वाजता गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता. तलवाडा पोलिसांनी इमिडिएटली 20 मिनिटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन 1 तास ऍडिशनल एसपी, आमची बीडीटीएस टीम, आमचे आरसीपी क्यूआरटी सगळेजण पोहोचले होते. घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचले होते आणि सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते. फिर्याद जशी आहे तर फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे. त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे. 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे. एफआयआर दाखल झालेली आहे. केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेलं आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो. त्यामुळे एज ए एसपी बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा. पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार. सध्या चतुर्मासमध्ये गुढीपाडव्याचं आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई? डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो, पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन 2-3 तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली, आरोपीला पकडले. तो आम्ही आमचं काम 100% यामध्ये करणार आहे. सगळ्या लोकांना हेच आवाहन आहे की तुम्ही शांतता ठेवा. एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जिल्ह्याची राज्याची शांततामध्ये भंग असला पाहिजे. आपण सगळे लोक आपला जे 2 फेस्टिवल आहे आजचा उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केलं पाहिजे असं माझ्या जनताला आवाहन आहे. धन्यवाद.